भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतून मारुती सुझुकी कंपनीची इको कार चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे। पालखी हॉटेलसमोर उभी असलेली कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने शहरात खळबळ उडाली होती। या घटनेनंतर बाजारपेठ पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत अमरावती येथील वडाळी परिसरातील 2 संशयितांना अटक केली। अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ। सर 2 आरोपींना ताब्यात घेतलं नेमका काय प्रकरण आहे? भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये 23/12/2025 रोजी अपराध क्रमांक 539/25 303-2 म्हणजे एक 4 व्हीलर होती इको गाडी, ती चोरी गेली होती। माननीय पोलीस अधीक्षक सो महेश्वर रेड्डी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक नखाते साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथके तपास करत होते। DB पथकाला माहिती भेटली की पालघर येथील वाडा पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 520/25 मध्ये 2 अमरावतीचे जे आरोपी त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आणि त्यांच्याकडून ती गाडी हस्तगत करण्यात आलेली। DB पथकचे गुन्हेश्वर पथकचे विजय नेरकर यांनी पुढील माहिती घेतली आणि त्या दोघा आरोपींना आज आम्ही ट्रान्सफर केलेला आहे। प्रसंगात ताब्यात कुठून घेण्यात आले? ताबा त्यांचा वाडा पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यात ते अटक होते, तिथून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले। एका आरोपीचं नाव बादशाह सिंग टाक व दुसऱ्याचं नाव आहे राजेंद्र सिंग बावरी। हे दोघं आरोपी अमरावतीचे असून यांच्यावर कमीत कमी 15 ते 20 गुन्हे दाखल आहे। त्याच्यातला जो बादशाह सिंग टाक हा 14 वर्ष जेल उपभोगून आलेला आहे।